नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं. प्लास्टिक किती प्रमाणात ह्युमॅनिटीसाठी घातक ठरत आहे, याच्या बाबतीतच्या काही फॅक्ट्स मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी सुमारे 400 मिलियन टन एवढा कचरा प्लास्टिकच्या रूपाने तयार केला जात आहे. आणि एका स्टॅटिस्टिकनुसार हे 2050 पर्यंत डबल क्वांटिटी होईल, जर ह्याच प्रमाणात प्रोडक्शन चालू राहिलं तर. आता इथं काही फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत, की जो कचरा तयार केला जात आहे, त्यातल्या सुमारे 50% हा सिंगल यूज प्लास्टिक आहे. म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक ते नावावरूनच कळतंय, की असं प्लास्टिक जे एकदा यूज केल्यानंतर ते डिस्कार्ड केलं जातं किंवा फेकलं जातं. मग अशा प्लास्टिकमध्ये आपल्या प्लास्टिक बॉटल्स येतात किंवा कॅरी बॅग्स येतात. या मेजर कॉन्ट्रिब्युटर आहेत प्लास्टिक पोल्युशनच्या. मग इथे एक फॅक्ट्स महत्त्वाची आहे, की इंडियाने 2022 मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर कंप्लीटली बॅन आणलेला आहे. पण काही फॅक्ट्स ज्या इम्पॉर्टंट आहेत, जसे की 2019च्या स्टॅटिस्टिक्सनुसार ज्या कंट्रीज आहेत त्या मेजर कॉन्ट्रिब्युटर आहेत सिंगल यूज प्लास्टिकसाठी. त्याच्यात ऑस्ट्रेलिया, US, साऊथ कोरिया, UK, जापान, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, चायना आणि लास्टला इंडिया. म्हणजे या कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये पर कॅपिटा सिंगल यूज प्लास्टिक जे कन्झम्पशन आहे ते इंडियाचं खूप कमी आहे. पुढची जी गोष्ट आहे ती सांगायची झाली, की इंडियाने 2022 मध्ये सिंगल यूज प्लास्टिक बॅन केलेला आहे. आणि प्लास्टिकचा एक क्रायटेरिया आहे मायक्रो प्लास्टिक. तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजमध्ये ही वर्ड वापरले असतील. मायक्रॉन साईजचे पार्टिकल्स जे प्लास्टिकचे असतात त्यांना आपण मायक्रो प्लास्टिक असं म्हणतो. याच्या बाबतीतचे काही फॅक्ट्स ज्या महत्त्वाच्या आहेत. सुमारे आजच्या कंडिशनला 500 ट्रिलियन मायक्रो पार्टिकल्स हे किंवा मायक्रो प्लास्टिक समुद्रात सध्या स्थितीला वावरत आहे. आता याची जर फॅक्ट सांगायची झाली तर लक्षात घ्या, आपल्या गॅलेक्सीमध्ये जेवढे स्टार्स आहेत त्याच्या 500 पट एवढी क्वांटिटी ऑलरेडी समुद्रात वावरत आहे. आणि एका स्टॅटिस्टिक्सनुसार प्रत्येक आठवड्याला प्रत्येक आठवड्याला एक व्यक्ती हा सुमारे 5 ग्रॅम एवढं मायक्रोप्लास्टिक कन्झ्युम करत आहे. आणि ही जर क्वांटिटी तुम्ही एका याच्यानुसार बघायची झाली तर प्रत्येक आठवड्याला आपण एका क्रेडिट कार्डमध्ये जेवढं प्लास्टिक वापरलेलं असतं तेवढं प्लास्टिक बाय नोविंगली अननोविंगली कन्झ्युम करत आहोत. ही एक चिंतेची बाब आहे. एका सर्व्हेनुसार 80% पेक्षा जास्त लोकांच्या ब्लडमध्ये ऑलरेडी मायक्रोप्लास्टिक सापडलेलं आहे. म्हणजे ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे. पुढे जाऊन काही फॅक्ट्स मी सांगू इच्छितो, की 90% सी बर्ड्स आणि सुमारे 52% सी टर्टल्स हे फूड म्हणून प्लास्टिकचं कन्झम्पशन करतात बाय मिस्टेक. आणि याचाच परिणाम तुम्ही बघू शकता. प्रत्येक वर्षी सुमारे 1 लाख प्राणी म्हणजे खास करून ओशियन ॲनिमल्स जे आहेत, मॅमल्स, हे याच्यामुळे मरतात. याच्या व्यतिरिक्त एक फॅक्ट सांगायची झाली तर अंदाजे 8 मिलियन टन प्लास्टिक वेस्ट जो आहे तो प्रत्येक वर्षी समुद्रात जात आहे. म्हणजे जर याचं फॅक्ट सांगायचं झालं तर एक ट्रक प्लास्टिकने भरलेला प्रत्येक मिनिटाला समुद्रात जात आहे असं हे म्हणतात. आणि पुढे जाऊन जर आपण ही फॅक्ट रिकलेक्ट केली तर 2050 पर्यंत प्लास्टिकचं वेट जे आहे समुद्रामध्ये ते माशांच्या वेटपेक्षा जास्त असणार. म्हणूनच कुठेतरी ही जी इमर्जन्सी आहे ही ॲड्रेस करण्यासाठी दिल्लीपासून सुमारे 4900 किलोमीटरवर असलेला ईस्टला जो साऊथ कोरियन कंट्री आहे तिथली एक सिटी आहे बुसान. इथं सुमारे 170 पेक्षा जास्त कंट्रीजचे रिप्रेझेंटेटिव्ह हे UNEPच्या कॉन्फरन्ससाठी तिथं जॉईन झालेले आहेत. त्या कॉन्फरन्ससाठी एक फायनल मीट टू ॲड्रेस व्हॉट वी कॉल्ड अ ग्लोबल पोल्युशन ट्रीटी. जर ग्लोबल पोल्युशन ट्रीटीसाठी किंवा ग्लोबल प्लास्टिक ट्रीटीसाठी एक फायनल निगोशिएशनसाठी साऊथ कोरियाच्या बुसान येथे
सुमारे 170 पेक्षा जास्त कंट्रीजचे रिप्रेझेंटेटिव्ह इंटर गव्हर्नमेंटल निगोशिएटिंग कमिटी जी आहे INC त्याचा पार्ट म्हणून एक फायनल राऊंडसाठी तिथं जमा झालेले आहे. आता INC कडे एक रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेली आहे. INC नी 2025 पर्यंत ग्लोबल पोल्युशन ट्रीटी जे की लिगली बाइंडिंग असणार आहे ती फॉर्म करावी असं एक मॅन्डेटरी मॅन्डेट INC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल निगोशिएटिंग कमिटी जी आहे UNEP ची, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट असेंब्ली जी आहे UNEA त्याची ही कमिटी आहे. मग आता इंटर गव्हर्नमेंटल निगोशिएटिंग कमिटी जी आहे याचा मेन इम्पॅक्ट जो असणार आहे किंवा जो मेन एम्फासिस असणार आहे तो लाईफ सायकल अप्रोचवर असणार आहे. लक्षात घ्या, प्लास्टिकच्या थ्रू आउट द लाईफ सायकल म्हणजे त्याच्या प्रोडक्शन पासून तर त्याचा डिसिमिनेशन पर्यंत म्हणजे त्याचं कंप्लीट डिस्कार्ड करण्यापर्यंत त्या प्रत्येक स्टेजवर आपण कुठला अप्रोच वापरू शकतो हा लाईफ सायकल अप्रोच इंटर गव्हर्नमेंटल निगोशिएटिंग कमिटी जी आहे त्याचा मेन एम्फासिस आणि मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. प्रत्येक टप्प्यावर काय कर्तव्य आणि काय उपाययोजना करता येतील यावर लाईफ सायकल अप्रोच असणार आहे आणि हा मल्टिक्युलर एम्फासिस असणार. पण INC साठीचं हे टार्गेट जे आहे ज्याला आपण ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी जी म्हणत आहोत जी लिगली बाइंडिंग असणार आहे त्याच्यासाठीचे काही चॅलेंजेस आहेत. काय चॅलेंजेस आहेत बघा. काही कंट्रीज ज्या आहेत त्या म्हणतात की कंप्लीट बॅन केला गेला पाहिजे. त्यात कुठल्या कंट्रीज आहेत? स्कॅन्डिनेव्हियन कंट्री, खास करून नॉर्वे, ज्या आफ्रिकन कंट्रीज आहेत जसे की युगांडा किंवा रवांडा, या कंट्रीज म्हणतात की कंप्लीट बॅन आणणं हे महत्वाचं आहे. पण लक्षात घ्या, प्लास्टिक तयार करण्यासाठी ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज ज्या आहेत त्या मात्र थोड्याशा रिझर्व आहेत, कारण ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीची बऱ्यापैकी इकॉनॉमी हे प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंगवर चालतं. लक्षात घ्या, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी क्रूड ऑइल ही इम्पॉर्टंट आहे. मग त्यात सौदी अरेबिया लेड ग्रुप जो आहे तो याला कम्प्लिटली अपोज करत आहे की कंप्लीट बॅन करणं हे ग्लोबल इकॉनॉमीसाठी एक चॅलेंज असणार आहे. याच्या व्यतिरिक्त फेज बॅन हे जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत ते प्रमोट करत आहे. दुसरा जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो म्हणजे टाइम फ्रेम आणि तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्स. टाइम फ्रेम म्हणजे काय की ही ट्रीटी लवकरात लवकर लागू करावी का यालाही एका फेज मॅनर मध्ये लागू करावी याच्यावर सुद्धा चॅलेंजेस आहेत. फायनान्स या कमिटीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जे डेव्हलप वर्सेस डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत त्यांनी काही प्रमाणात एक निगोशिएशन काढून एक प्रकारचा रेशो तयार करून फायनान्स तयार करावा का, हे काही चॅलेंजेस आहेत ग्लोबल प्लास्टिक ट्रीटीसाठी. पण आपण आज मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे इन्फॉर्मल वर्कर्स, रॅक पिकर्स, जे UN हॅबिटॅटने एक रिसर्च केला होता आणि त्या सर्वेनुसार त्यांना असं आढळून आलं की म्युनिसिपलचा जो वेस्ट आहे त्या वेस्टच्या 80% वेस्ट हा रॅक पिकर्स किंवा ज्याला आपण म्हणू इन्फॉर्मल वर्कर जे आहेत त्याच्यात मेजॉरिटी हे चाइल्ड लेबर्स आहेत हे करतात. मग यांना ज्या ग्लोबल पोल्युशन ट्रीटी किंवा ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी जी आहे याचा या इन्फॉर्मल वर्कर्सवर किंवा जे रॅक पिकर्स आहेत त्यांच्यावर काय इम्पॅक्ट होईल हा इम्पॅक्ट जज करणं खूप महत्वाचं आहे. कारण लक्षात घ्या, म्युनिसिपल वेस्ट मध्ये मी जस्ट सांगितलं की 80% म्युनिसिपल वेस्ट हे कलेक्ट करण्याचं आणि रिकव्हर करण्याचं काम हे रॅक पिकर करत आहेत. ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी जी आहे त्यांनी सोशल जस्टिस, सामाजिक न्याय आणि इक्विटीचं प्रिन्सिपल वापरून यांना सुद्धा त्या ट्रीटीचा एक पार्ट म्हणून किंवा स्टेक होल्डर किंवा भागीदार म्हणून यांचे जे कन्सर्न आहेत ते सुद्धा ऍड्रेस करणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण तुम्ही बघू शकता यांच्या एवढ्या एफर्ट्स नंतर सुद्धा मराईन पोल्युशन खास करून प्लास्टिक थ्रू केवढ्या प्रमाणात वाढलंय. जर यांनी हे एफर्ट्स टाकले नसते तर पोल्युशन कुठल्या लेवलपर्यंत गेलं असतं हे आपण फक्त इमॅजिन करू शकतो. म्हणून एक स्टेक होल्डर म्हणून ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी जी आहे जी फायनल राऊंड मध्ये आपण निगोशिएशन करत आहे त्यांनी यांचे कन्सर्न सुद्धा एक सोशल जस्टिस आणि इक्विटीच्या प्रिन्सिपलवर घेणं मस्ट आहे. कारण यांची
वेस्ट कलेक्शनमध्ये भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून हे प्लास्टिक एरा जो आहे आणि ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी येणं आजकालची मस्ट कंडिशन झालेली आहे. क्वेश्चन ऑफ द डे घ्या. नुकतंच कुठल्या कंट्रीने इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 104वा किंवा 104th फुल मेंबरशिप जॉईन केलेली आहे? कुठली ती कंट्री आहे? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असा होता बघा आजचा इश्यू, जो आपण ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी वर फोकस केलेला होता. ग्लोबल प्लास्टिक ट्रीटी 2025 मध्ये लिगली बाइंडिंग होऊ शकते, पण काही जे कन्सर्न आहेत, जे कंट्रीजचे कन्सर्न आहेत किंवा जे इन्फॉर्मल वर्कर्सचे कन्सर्न आहे, ते ॲड्रेस करणं मस्ट आहे. आय होप तुम्हाला आजची इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. MPSCच्या नवीन पॅटर्ननुसार आपण करंट अफेअर्स डिस्क्रिप्टिव्ह आजचे व्हिडिओ डेली अपडेट करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्या नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.